नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी करून दाखवणार आहे। तर खूप पौष्टिक आहे आणि फायबर जास्त असतं त्याच्यामध्ये। आणि दुधी भोपळा ना आपण या पद्धतीने खाल्ला ना तर खूप छान भाजी होते आणि सगळे खातात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। तर मी ही स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता मी कट करून घेणार आहे बारीक बारीक। कुकरमध्येच करणार आहे, झटपट होते। आणि कवळा आहे बघा, बिया नाहीये त्याच्यामध्ये, तर पटकन शिजतो पण। तर आता मी या पद्धतीने सगळं चिरून घेते। तर मंडळी आता सगळा भोपळा चिरून झालेला आहे, अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मस्त। आणि कवळा भोपळा होता ना त्याच्यामुळे पटकन शिजणार आहे। हे बघा लगेच शिजतोय एका शिट्टीमध्ये, तर पटकन शिजतं आणि टिफिनसाठी पण हे भाजी खूप छान आहे। तर हे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करा। तर तेल टाकून घ्यायचं आता। तेल तापलं की जिरे मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, अद्रक लसूण पेस्ट आहे घरीच बनवलेली, हिंग टाकायचं, हळद टाकायची आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आणि आता भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायचं, मिक्स करायचं चांगलं। लाल मिरची पावडर टाकायची, त्यात मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकायचं आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं, जरा जाडसर वाटलेले ते टाकायचं। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडंसं पाणी ओतायचं, कारण या भोपळ्याला ना पाणी खूप सुटतं, म्हणून अगदी थोडंसं ओतायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मग झाकण लावून 2 शिट्ट्या काढायच्या, पटकन शिजतो आणि झटपट होणारी भाजी आहे। झाकण लावून घ्यायचं। तर मंडळी कुकर थंड झालेला आहे, आता मी काढून घेते। तर बघा किती छान शिजलेली भाजी, हे बघा मस्त झालेली। आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि खूप टेस्टी लागते। तुम्ही भाताबरोबर खावा, भाकरीबरोबर, चपातीबरोबर या पद्धतीने केली ना तर सगळे खातात, मुलं पण खातात, लहान मुलं खातात, मोठे खातात। मस्त एकदम छान टेस्टी लागते एकदम भाजी। आणि असं भोपळा कोणी खात नाही, तर त्याच्यासाठी या पद्धतीने करून द्या तुम्ही। आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।